वारकऱ्याची प्रस्थांतरी 3 ग्रंथ आहेत. पहिला आहे ज्ञानेश्वरी, दुसरा आहे गाथा आणि तिसरा आहे एकनाथी भागवत. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा अगाध आहे बरं का. गीता याच्यावरती प्राकृतमध्ये मराठीमध्ये केलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगटी. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देया जगा, जगाला सुख प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परिअमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे. म्हणून हे ज्ञानेश्वरी हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा महिमा आगाध आहे. मेलेले सच्चिदानंद बाबा त्यांना जिवंत करून, हो, सर्व जगासमोर गेलेल्या बाबांना जिवंत करून त्यांच्या हातून लिहून घेतलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून हा ज्ञानेश्वरी हस्तलिखित आपल्या हातून ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण व्हावी या उद्देशानं त्याला अक्षरवारी ग्रंथ असं म्हटलं जातं. अक्षरवारी म्हणजे प्रत्येक अक्षराची सेवा आपल्याकडून काया वाच्या मनानं घडावी, लिहून घडावी. म्हणून अक्षरवारी ज्ञानाची, अक्षरवारी सौख्याची, अक्षरवारी आनंदाची आणि अक्षरवारी जीवन धन्यतेची हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि आपल्याकडं या ठिकाणी एक 6 भाविक भक्त आपल्या भावटना येतील. त्या अक्षरवारीमध्ये सहभागी होऊन रोज 2 पेज लिहिल्यानंतर 1 पान, 2 पेज म्हणजे 1 पान झालं तर 2 पेज लिहिले तर 1 वर्षामध्ये आपल्याकडून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण होईल. मला वाटतं पुढच्या वर्षामध्ये आपल्या हातून हा ग्रंथ पूर्ण झाला तर एकदा तुम्ही लिहिला कोणी तर देवाच्या दारात दाखवायचा तुमचा सत्कार, आणि तो ग्रंथ तुमच्या घरी राहणार संग्रहित बरं का. कारण पुढच्या पिढीकरता ही मोठी ठेव आहे. पुढं तुमची मुलं म्हणतील आमच्या वडिलांनी हा ग्रंथ लिहिलाय ना. तू काय म्हणते नाही झोपू द्या, सकाळी का होईना ती पुन्हा म्हणतील की आमच्या आजोबांनी हे ग्रंथ लिहिलाय. मग आजोबांना लिहिला असेल तर नातू वाचल्याशिवाय राहणार नाही. वाचावी ज्ञानेश्वरी हा खूप मोठा ठेवा आहे. तेव्हा या ठिकाणी हे देतो आणि कार्यक्रम संपलाय असं आपण जाहीर करूया. यामध्ये आपल्या भावटना येथील आदरणीय श्री सिद्धराम निवृत्ती जाधव, सिद्धराम दादा यांना या हस्तलेखन सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या हातून हे कार्य व्हावं आणि तो ग्रंथ आपल्या घरी संग्रही राहावा. आपल्या समोर या ठिकाणी देण्यात येतोय म्हणजे देवाच्या आणि भक्ताच्या साक्षीनं आपण ग्रंथ घेत आहात आणि आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहात. दादांना विनंती करतो की हा ग्रंथ आपण घ्या. अगोदर सगळं झालंय बरं का, म्हणजे असं लगेच असं म्हटलं जात नाही. कुंकुटल्या झाल्यानंतर लग्न असतं तसं आमचं सगळं बोलणं झालंय. अचानक अजिबात काही नाही. या दादा जाहीर कर. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनु हरी. घ्या. धन्यवाद. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान. हे पहा, यानंतर ज्यांनी सदिच्छा व्यक्त केली होती की बापू कृष्णा महाराज तुम्ही परमार्थाचे बिल्डर व्हा, अशी ज्यांच्या सदिच्छा होत्या, असे आदरणीय वैकुंठवासी पुंडलिक दादा जाधव यांचे सुपुत्र विकास पुंडलिक जाधव
त्यांना या ठिकाणी हे ग्रंथ त्यांचं बोलणं झालंय पण ती म्हणली आबळच भरून आलंय कसं काय करावं बरं ते अंबाजोगाईला राहतात म्हणलं काही काळजी करू नका तुम्ही नका येऊ मी इथं देतो तर त्यांचा ग्रंथ दादा कोणाकडे देऊ हा नाही त्यांचं तर आहे ना रामचं दादा तुम्ही घ्या आणि त्यांच्या जवळ द्या हा रामकाकाकडे तुम्ही घ्या तुम्ही हा विकास बाप्पाला जमन ना त्यांना सांगा हे नाव दिलं होतं म्हणा आणि आबाळ चालन काही चाललं दादा जवळ 3-3 तास बसायचे मग गुरुजी पश्चिम तुम्ही कीर्तनाला आलं नाहीत असं सांगा ती म्हणते लग्नाला आलं नाहीत म्हणून तुम्हाला असं आता काही म्हण नका दिलं म्हणावं महाराज इकडे अलीकडे छान फोटो दोन्ही चालू शूटिंग आणि फोटो कुंडली बरोबर त्यानंतर आपले आदरणीय राम तात्याराव जाधव या धन्यवाद आकस्मिक त्यांना सांगितलं ते तयार झाले खूप खूप धन्यवाद पुढच्या वर्षी आपल्याला तयार झाला की सगळे लेख तुमचा गौरव आणि तुमच्या घरी सगळे धन्यवाद यानंतर आपले शिवलिंगजी यादव कुठे आहे बरं दमन या सावकाश या बरं का धडाडीचं नेतृत्व आहे वयाला त्यांच्या लागले ते काठी घ्या ना हातात डॉक्टरनं सांगितलं तसं करा महाराजाचं हा काठी राहू द्या त्याची काळजी घ्या पायाची छान तुमचा पाय लवकर बरा हो ज्ञानेश्वरी तुमच्या हातून पूर्ण हो आणि गाडी तुम्हाला पुन्हा दमानं चालवा महाराज छान कुंडली वरदे हरिविठ्ठल त्यानंतर आपले आदरणीय ओम तोडकर बरं का त्यांचं एक कोणतं चॅनल आहे त्यांचं ओम श्री माऊली भावताना धन्यवाद छान त्यांनी ज्ञानेश्वरी लिहित आहेत त्यांनाही खूप खूप हार्दिक शुभेच्छा कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्लोक फक्त लाल शाईने लिहायचा पेन आपले शेलोचे पेन असतात का नाही शेलोचा म्हणजे फाईन ग्रिप म्हणजे त्याची पॉईंट जरा लहान असतो म्हणजे शाई जास्त सोडत नाही बरं छान यानंतर श्रीयुत रणजित शिंदे काका या बाप्पाचं खूप प्रेम दिसतं बरं का त्यांचं नाव कट केलं आणि तुमचंही केलं त्यांनी पारायण छान खूप खूप धन्यवाद आपण ज्ञानेश्वरी लिहित आहात आपण भाग्यवान आहात पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव बरं का बाप्पाला असं वाटलं की काय लक्षात आलं नाही बरं का बाप्पा कसं ते म्हणजे नाही माझं नाही आता तुमचं ते ऑनलाईनवर देवाकडे आळंदीला पाठवलं तुमचं नाव आणि आता इथं कसं मला कमी करता येईल तुम्ही केली होती तो हुशारी म्हणजे बरं का या बरं का छान बाप्पा आपल्याकडून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण व्हावा भावनातांच्या चरणी प्रार्थना पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव झालं खूप एक 10 मिनिट उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व सर्वांना खूप धन्यवाद सर्वांच्या चरणी नतमस्तक झालेली सेवा भगवत चरणी समर्पित विठ्ठल जय जय